मी उभा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या घरी निवासस्थानी. हे त्यांचं घर आहे. अतिशय सामान्य घरामध्ये मनोज जरांगे पाटील राहतात. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये की माझ्या घरावर सिमेंटचे पत्रे आहेत ज्या प्रकारे ते बोलतात, तर तेच या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळतं आहे. मात्र या घरामध्ये काहीसं वेगळं घडतं आहे, कारण याच घरामध्ये चित्रपटाची शूटिंग होत आहे. हे घर आता सामान्य राहिलेलं नाही आहे, कारण एक व्यक्ती ज्यानं सरकारला सुद्धा घाम फोडला ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि त्यांच्या घरामध्ये आपण पाहताय ही शूटिंग सुरू आहे. त्यांच्या दारामध्ये जर पाहिलं तर हे मोठमोठे दिग्गज कलाकार जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. आपण थेट त्या कलाकारांशी संवाद साधणार आहोत, कारण आजचा दिवस हा काहीसा वेगळा आहे, कारण दिग्गज कलाकार या निवासस्थानी मनोज जरांगेंच्या घरी जे आहे ते पाहायला मिळत आहेत. सर, काय सांगाल, आज मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर जो चित्रपट बनतो आहे त्यामध्ये तुम्ही एक चांगला रोल साकारताय, ते म्हणजे जरांगे पाटील यांच्या वडिलांचा. काय तुमची प्रतिक्रिया? मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो की आज जरांगे पाटील साहेबांच्या घरी आम्ही शूटिंग करतो आहे आणि वातावरण अतिशय चांगलं आहे. गावातले लोक खूप चांगले आहेत. मुख्य म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांचं सहकार्य खूप मिळतं आहे. आणि स्वतः जरांगे पाटील मला भेटले होते. त्यांचा आशीर्वाद आहे, आमच्या सगळ्यांना युनिटलाच आशीर्वाद आहे. आणि खरोखर छान कोऑपरेटिव्ह लोक आहेत अतिशय. त्यामुळे मनाला खूप आनंद होतो. नक्कीच सहकार्य करणारे या ठिकाणी नागरिक आहेत. हे स्वतः रोहन पाटील आहेत जे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत आहेत. त्यांनी त्यासाठी वजनही कमी केलं आहे आणि एवढंच काय तर जरांगे पाटील हे कसे राहतात याचा बारीक अभ्यास करून ते आता भूमिका साकारत आहेत. काय सांगाल, एक आव्हान होतं वजन कमी करणं, त्यानंतर ह्या भूमिका सादर करणं, आणि आत्तापर्यंतचा जो प्रवास झाला आहे खडतरच म्हणता येईल. कसा प्रवास आहे हा? सगळ्यांना नमस्कार. मानाचा जय शिवराय. छान वाटते की आज ज्या योद्ध्याने गेल्या 20 वर्षापासून जो माणूस एका गोष्टीवर एक स्वप्न घेऊन झगडत होता की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, त्या योद्ध्यावर आम्ही सिनेमा करतो आहे, संघर्ष योद्धा नावाचा. त्याच्यामुळे मला खूप छान वाटते. आणि हा सिनेमा जरांगे पाटलांवरती आहे आणि त्यात जरांगे पाटील साहेबांची भूमिका मी करतो आहे. त्याच्यामुळे मला एक इतरांना तर आनंद आहे, पण त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद आहे, कारण ज्या व्यक्तीने एवढं सगळं हे केलं, सगळं सिस्टम हलवून टाकलं, त्या व्यक्तीच्या आयुष्यावर आम्ही सिनेमा करतो आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची भूमिका मी करतो. त्याच्यामुळे खूप छान वाटते. 26 एप्रिल 2024ला हा सिनेमा आम्ही 500 थिएटरच्या माध्यमातून 2-2.5 शोच्या माध्यमातून राज्यभर रिलीज करतो आहे. राज्यभरातल्या सगळ्या मराठा समाजाची आणि सगळ्यांचीच ह्या सिनेमाला एवढी साथ आहे की मला खात्री की मराठा समाज ह्या सिनेमाला विश्व रेकॉर्ड केल्याशिवाय सोडण्यावर गेला असं म्हणायचं तुम्हाला. आपण या ठिकाणी पाहताय या ठिकाणी एक मेकअप सुरू आहे. तो मेकअप म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या मातोश्री या भूमिकेमध्ये असणार आहेत. या ठिकाणी संपूर्ण गाव जे आहे ते जमा झालं आहे. कशासाठी? कारण मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपट बनत आहे. तर हा कसा असेल हे सर्वांना उत्सुकता आहे. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका साकारणारे कलाकार आहेत. काय सांगाल, थोडं टास्क आहे किंवा थोडंसं आव्हान आहे, कारण ग्रामीण भागातील जीवनशैली दाखवायची, जरांगे पाटलांच्या आयुष्यातील काही भावनिक क्षण दाखवायचे, त्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? सज्ज आहेपेक्षा मला असं वाटतं सज्ज केलं आहे त्यांच्या या सगळ्या याने. आम्हाला हा जो त्यांचा संघर्ष आहे तो आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी मला वाटतं आम्हाला सगळ्यांनाच तेवढी मेहनत घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी एवढी मेहनत घेतली आहे. सो ती त्या पिक्चरमधून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तर ती तेवढी रिअल पण वाटली पाहिजे. त्यासाठी मी पण त्यांच्या पत्नीची जी भूमिका करते आहे त्याचा खरं तर त्यांनी जो सपोर्ट त्यांना केला आहे तो सपोर्ट मला या भूमिकेतून दाखवायचा आहे. आणि जी भाषा आहे, प्रश्नच नाही, भाषा, बोलणं, चालणं हे सगळंच वेगळं असतं, पण करतो आहे आम्ही जरा प्रयत्न. म्हणजे मी माझं पर्सनली त्याच्यावर प्रयत्न चालला आहे आणि मला खूप छान वाटतं आहे की खूप छान टीम आहे ही सगळी. या टीमसोबत काम करताना मजा येते. आणि आज इतक्या मोठ्या फक्त महाराष्ट्रात नाही तर भारताच्या बाहेरपर्यंत पोहोचलेल्या माणसाचं आम्ही आज व्यक्तिरेखा म्हणून त्यांचं सादरीकरण आम्ही करतो या पिक्चरमधून. सो जसं या सगळ्यांनी सांगितलं तसं नक्कीच या पिक्चरला खूपच छान म्हणजे पूर्ण ते आरक्षण तर नो डाऊट ते मिळालेलं पण आहे आणि मिळणार पण आहे. अजून त्यांना जे या गोष्टी हव्या असतील, कारण 20 वर्ष कष्ट केल्यानंतर त्याचं फळ चांगलंच मिळणार. नक्कीच फळ चांगलं मिळणार आहे. आपल्यासोबत निर्माता टीम आहे. काय सांगाल, प्रत्येक बाजू, प्रत्येक विषय, प्रत्येक क्षण हा टिपणं, हा प्रदर्शित करणं, हा आपल्यापर्यंत मांडणं एक मोठं आव्हान असतं आणि ते तुम्ही साकारताय. आणि त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर सर्वाधिक जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर चित्रपट बनवताय. खरं पाहता हे आव्हान जरी असलं तरी जरांगे पाटलांच्या संघर्षापुढं हे आव्हान 0 आहे. म्हणजे आम्ही जे करतो आहे हे आव्हान काहीच विशेष नाही, कारण त्यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याची संधी भेटली. पूर्ण टीम याच्यावरती काम करते. या ठिकाणी आम्ही आज स्वतः जरांगे पाटलांच्या घरी
चित्रीकरण करतो आहे. आम्हाला त्यांच्या घरातून पण सगळ्यांचा खूप सपोर्ट होतो आहे. त्यांच्या शेजारी पाजारी किंवा ह्या गावामधून सुद्धा सगळ्या लोकांचा खूप सपोर्ट होतो आहे. खूप आनंद वाटतो आहे की म्हणजे असा एक चित्रपट करण्यासाठी आम्हाला जी आज इथं संधी मिळाली आणि हा चित्रपट आम्ही आज आपल्याला जसं वाटतं की जरांगे पाटलांनी आज थोड्या दिवसातच त्यांना काही यश भेटलं, ते खूप म्हणजे त्यांचं नावलौकिक मोठं झालं. परंतु त्यांचा खरा संघर्ष हा 15-20 वर्षापासून चालू आहे आणि हा संघर्ष आज आपण सगळ्यांनी पाहिला, अख्ख्या राज्यांनी पाहिला, देशांनी पाहिला. परंतु येणाऱ्या नवीन पिढीसाठी हा संघर्ष पाहणं खूप गरजेचं आहे. कारण कुठल्याही क्षेत्रात जरांगे पाटलांसारखा जर संघर्ष एकनिष्ठपणाने केला तर माणूस त्या ठिकाणी यशस्वीच होणार, यशस्वी होणार हे आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या मातोश्री आहेत. काय सांगाल, पाटलांच्या आई तुम्ही बनताय, भूमिका सादर करताय, काय तुमची प्रतिक्रिया? महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील यांच्या आईची भूमिका मला करायला मिळते. मला खूप भाग्यवान समजते आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी बाकी सगळे बोललेलीच आहे. पण अचानक मला 3ला कॉल येतो आणि मी रात्री गाडीला बसते. मला खूप धन्यवाद, म्हणजे खूप भाग्यवान समजते. हा रोल मला करायला मिळतो आणि जरांगे पाटलांच्या आईच्या रूपात तुम्ही मला नक्कीच स्वीकाराल आणि ह्या भूमिकेला मी 100% नाही देईन. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र प्रेम देईल हीच अपेक्षा तुम्ही व्यक्त करताय. आपल्यासोबत खास करून विशेष मेहनत घेणारी टीम म्हणजे आपल्यासोबत शिवाजी दौलताडे आहेत. ही मेहनत किंवा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, त्यानंतर ही आत्मकथा साकार करणं आणि तुम्ही पाहताय राज्यभरामध्ये सर्वाधिक जास्त चर्चा म्हणजे एक आंदोलकाची आहे. एक साधा सामान्य आंदोलक जो सरकारलाही घाम फोडतो, एवढी ताकद ठेवतो. तर तसा चित्रपट बनवायचा असेल तर तुम्हाला तेवढी ताकद ठेवावी लागते. तेवढी ताकद तिथपर्यंत जमा केली आहे का आणि कुठपर्यंत पोहोचलात? नमस्कार, मी शिवाजी दौलताडे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दिग्दर्शन मी करत आहे. तर खरोखरच आम्ही सगळे ताकदीने हे काम करतो. कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल की खूप बायोपिक बनतात, पण ही बायोपिक अशी असणार आहे की त्यांचं रिअल घर असेल किंवा रिअल ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते, त्यांनी आंदोलन ज्या ठिकाणी केलं होतं त्या ठिकाणी जाऊन आपण शूटिंग करतो आहे. हा पहिला चित्रपट असा असणार आहे की त्या रिअल लोकेशनला आपण शूटिंग करतो आहे. बरेचसे असे काही लोक असणार आहेत की जे त्यांच्याबरोबर उपोषणाला असतील, आंदोलनाला असतील, ते होते, तेही काम करतात. त्याच्यामुळे हे आम्ही खूप अभ्यास करून सगळ्या गोष्टी हे करत आहोत. तसा चित्रपट बनवताना आम्हाला एक चॅलेंजेस होतं, कारण एवढ्या मोठ्या माणसावरती चित्रपट आपण बनवतो आहे तर तो तेवढ्या ताकदीचा होणंही गरजेचं आहे. आणि खरोखरच सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत की तो खूप ताकदीचा बनतो आहे. 26 एप्रिल 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होतो आहे. याच्यामध्ये खूप मोठे मोठे कलाकारही आहेत. तर आज आम्ही जरांगे पाटलांचं जे घर आहे, राहतं घर आहे, तर त्या घरी आम्ही चित्रीकरण करत आहोत. तर खरोखर खूप आनंद होतो आहे की त्यांचं रिअल घर आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना दाखवत आहोत. नक्कीच आपण या ठिकाणी पाहताय हा चित्रपट जो आहे तो एप्रिल महिन्यामध्ये येतो आहे आणि सर्वांच्या पसंतीचा हा चित्रपट बनेल असा विश्वास जो आहे तो या निर्माती टीमला वाटतो आहे. या ठिकाणी दिग्गज कलाकार आहेत, नावाजलेले कलाकार आहेत. त्यासोबतच ह्या चित्रपटाची जी शूटिंग आहे ती ज्या ज्या ठिकाणी ही घटना घडलेल्या आहेत, अंतरवाली सरटी गाव असेल ज्या ठिकाणाहून आपण पहिल्या दिवसापासून डे 1 पासून कव्हरेज करतो आहे, त्या ठिकाणी सुद्धा ही शूटिंग जी आहे ती होत आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे, ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे ते ठिकाण असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांचं घर असेल त्या ठिकाणी ही शूटिंग सुरू आहे. म्हणजे जे काय घडलं आहे, ज्या ज्या ठिकाणी घडलं आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या चित्रपटातून केला जातो आहे. त्यामुळं एका सर्वसामान्य व्यक्तीनं सरकारला सुद्धा हादरवून ठेवलं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावर हा चित्रपट येतो आहे आणि त्याची अंतिम तयारी जी आहे ती आता या ठिकाणी होत असताना पाहायला मिळत आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.